Welcome students. Now we are studying methods of preparation of carboxylic acids. आतापर्यंत आपण 5 मेथड ऑफ प्रिपरेशनच्या पाहिलेत. आज आपल्याला 6वी पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की 5 जे मेथड झाल्या त्यामध्ये आपण कशापासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार केलं. तर पहिली मेथड होती त्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल आणि आयोडाइड यांचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. ही पहिली मेथड होती. त्यानंतर आपण दुसरं अल्किल बेन्झीनचं ऑक्सिडेशन करून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार केलं. तिसरी मेथड आपण पाहिली त्यामध्ये आपण पाहिलं की अल्किनचं ऑक्सिडेशन करून आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार केलं. नंतर चौथी मेथड पाहिली आपण कशापासून पाहिलं तर ग्रिग्नार्ड रिएजंट आणि ड्राय आईस. ग्रिग्नार्ड रिएजंट आणि ड्राय आईस चं आपण ऍडिशन करून तयार केलं कार्बोक्सिलिक ऍसिड. त्या 4 मेथड झाल्या. पाचवी मेथड पाहिली आपण फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड नाही का. ऍसिड अनहायड्राइडचं आपण हायड्रोलिसिस करून तयार केलं कार्बोक्सिलिक ऍसिड्स. राईट नाउ टुडे वी हॅव टू learn next method of preparation, that is from alkyl cyanide. अल्किल सायनाइड किंवा त्यांना नायट्राइल देखील म्हटलं जातं. अल्किल सायनाइड किंवा नायट्राइलचं ऍसिड किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करून आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करतो. लक्षात ठेवा मी काय म्हणतो शब्द. अल्किल सायनाइडचं म्हणजे आरसीएनचं अल्किल सायनाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स. Also alkyl cyanide on alkaline hydrolysis also give carboxylic acids. तर या मेथड आपल्याला पाहायच्या. आता काय सांगितलं पाहायचं. 6 नंबरची मेथड फ्रॉम अल्किल सायनाइड नायट्राइल अँड अमाइड्स. अमाइड्स इंटरमिडिएट येतं बाय हायड्रोलिसिस. इथे पहा अल्किल सायनाइड कोणतं अल्किल सायनाइड किंवा त्याला अल्किल नायट्राइल म्हणतो आपण. अल्किल सायनाइड और अरिल नायट्राइल्स ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स अमाइड्स. अमाइड्स ऑन फर्दर हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स. तर विद्यार्थी मित्रांनो इथं अमाइड हे इंटरमिडिएट आहे. मी तुम्हाला आधी थिअरी सांगतोय नंतर रिएक्शन सांगणार आहे. ओके. आणि हायड्रोलिसिस इज कॅरीड आउट बाय युजिंग डायल्यूट H2SO4 और डायल्यूट HCl. तर तुम्हाला मी आता जे सुरुवातीचं सांगणार आहे त्याला मी असं म्हणतोय ऍसिड हायड्रोलिसिस. काय म्हणतोय पाहिलं. ऍसिड हायड्रोलिसिस काय असतं ते सांगतो. ऍसिड हायड्रोलिसिस अल्किल सायनाइड पासून 2 प्रकारे अल्किल सायनाइड पासून आपण 2 प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करतो. एक ऍसिड हायड्रोलिसिस आणि दुसरं बेस हायड्रोलिसिस. त्यातलं कोणतं घेतलं मी. ऍसिड हायड्रोलिसिस घेतलंय. आता मी काय सांगतो ते नीट पहा. तर असं आपण म्हणतोय हे पाहिलं मी घेतला हा कोनिकल फ्लास्क. काय घेतला हा कोनिकल फ्लास्क. तुम्हाला अल्किल सायनाइडचा फॉर्म्युला माहित आहे आणि माहितच असणार आहे. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किल सायनाइड कोणता आहे तर RC≡N. अल्किल सायनाइडचा जनरल फॉर्म्युला RC≡N. अल्किल सायनाइड मध्ये काय टाकायचं विद्यार्थ्यांनो तर टाकायचं आपल्याला डायल्यूट HCl. दोन्ही पैकी एक कोणतंही आपण काय घेऊ तर आपण घेऊया डायल्यूट HCl. अल्किल सायनाइड मध्ये डायल्यूट HCl टाकायचं आणि त्याला थोडंसं गरम करायचं. त्याला काय करायचं थोडंसं गरम करायचं आणि याचं ऍसिडिक हायड्रोलिसिस होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं कार्बोक्सिलिक ऍसिड. रिएक्शन कशी लिहितो जनरल रिएक्शन ती पाहतो. ऍसिड हायड्रोलिसिस या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण तर या कोनिकल फ्लास्क मध्ये RCN म्हणजे अल्किल सायनाइड आणि त्याच्यात काय टाकायचंय डायल्यूट ऍसिड टाकायचे. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड किंवा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय रिएक्शन होते ते पहा. मी असं म्हणेल अल्किल सायनाइडचा फॉर्म्युला कोणता बरं RC≡N. अल्किल सायनाइडचा फॉर्म्युला RC≡N. त्याच्यात काय टाकायचंय डायल्यूट HCl. तर विद्यार्थी मित्रांनो काय होते पहा अल्किल सायनाइड नंतर हा इथे लिहितो मी डायल्यूट HCl. काय लिहितो पहा डायल्यूट HCl. डायल्यूट HCl म्हणजे पाणी जास्त ऍसिड कमी त्यातला वॉटर मॉलिक्यूल. त्यातला काय वॉटर मॉलिक्यूल पाहायचं. हा अल्किल सायनाइड आहे आणि हा वॉटर मॉलिक्यूल आहे. ओके. तर कार्बन आणि नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर पाहिली आपण तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आणि नायट्रोजनची 3 आहे. म्हणून या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. लक्षात घ्या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ह्या आणि नायट्रोजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. जर आपण अल्किल सायनाइड मध्ये डायल्यूट HCl जर टाकलं तर डायल्यूट HCl मधला पाण्याचा मॉलिक्यूल आता पाणी म्हटलं की पहा पाण्यामधला हा बॉन्ड पोलर असतो. हा H+ आणि हा OH-. ओके. इथं पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह यातला OH- काय करतो हा OH- या सायनाइडच्या कार्बन ऍटमवरती अटॅक करतो. OH- इज अटॅकिंग ऑन कार्बन ऑफ सायनो ग्रुप.
ओके, याच्यावरती अटॅक केला जातो आणि हा H प्लस याच्याकडे. तर काय चालेल पहा, इथं R तयार होतं. इथं पहा, मुद्दाम मला जास्त लिहायचंय म्हणून मी थोडक्यात लिहितो. R नंतर काय होईल पहा, R हा कार्बन आहे. कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन होता. आता OH मायनस इकडच्या साईडला ऍड होतो. OH मायनस या कार्बनला ऍड होतो आणि H प्लस या नायट्रोजनला ऍड होतो. ओके, H2O ऍडेड अक्रॉस द कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. आणि ह्या कार्बनला काय येऊन अटॅच होतं, तर त्या कार्बनला येतो OH. काय येतं विद्यार्थ्यांनो, वॉटर मधलं OH येतं. आणि ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये N आणि H तयार होतं NH. सांगा इथं कोणतं बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, इथं कोण H, इथं कोणतं H. हा अल्किल सायनाइड आहे, नाव नंतर येतो. हा अल्किल सायनाइड हा वॉटर डायरेक्ट HCl सोबत रिएक्शन केली तर वॉटर मॉलिक्यूल याच्यात ऍड होतो आणि तयार होतं हे. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर जे दिसतं हे इंटरमिडिएट आहे विद्यार्थ्यांनो. हा जो मॉलिक्यूल आहे इंटरमिडिएट, त्या इंटरमिडिएटच्या मॉलिक्यूल मध्ये रिअरेंजमेंट रिएक्शन होते. कोणती रिअरेंजमेंट, इथं पाहिली तुम्ही, मला जागा पुरणार नाही म्हणून इथं तिरपल लिहिणार आहे. रिअरेंजमेंट काय होतं इथं, तर रिअरेंजमेंट होतं. आणि रिअरेंजमेंट म्हणजे टाउटोमेरिझम. रिअरेंजमेंट म्हणजे काय, तर टाउटोमेरिझम. ओके, RCOH डबल बॉन्ड NH. ठीक आहे. आणि हा जो O आणि H आहे पहा, इथं तुमच्या माहितीसाठी आणखी काढतो. इथं हा OH जो आहे ना, हा H OH. तर या कार्बन हा कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आहे. ह्या कार्बनला OH आहे आणि या नायट्रोजनला H आहे. तर विद्यार्थ्यांनो इथं अरेंजमेंट रिएक्शन होते, रिअरेंजमेंट रिएक्शन होते. कार्बनच्या OH चा जो हायड्रोजन ऍटम आहे, ओके, तो हायड्रोजनचा ऍटम कुणीकडे शिफ्ट होतो, तर तो नायट्रोजनकडे शिफ्ट होतो. कुणीकडे शिफ्ट होतो, नायट्रोजनकडे. आणि हा जो O आणि H पहा, दिसतंय का, O आणि H यांचा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. सांगा बरं काय तर होईल, तर काय तर होईल, हा बॉन्ड जर या बॉन्डवरती शिफ्ट झाला आणि इकडचा हायड्रोजन ऍटम जर इकडे मायग्रेट जर झाला तर काय तयार होतं, तर पहा सांगतोय R ओके, R त्यानंतर C डबल बॉन्ड O, R त्यानंतर C डबल बॉन्ड O. ओके, आता हा बॉन्ड जर इथं शिफ्ट जर झाला, पहा इथं हा O आणि H मधला बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर कार्बन ऑक्सिजन कोणता बॉन्ड तयार व्हायला, डबल बॉन्ड तयार व्हायला. ओके, मग कार्बनचे बॉन्ड किती असतात, कार्बनला 4 असतात. मग इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, इथं कार्बन अल्किल सिंगल बॉन्ड 3. आणि मग हा जो डबल बॉन्ड आहे का, हा डबल बॉन्ड मधील इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात, त्या डबल बॉन्ड मधील इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जातात. नायट्रोजन इकडचा H प्लस घेऊन NH2 तयार करतो आणि इथं तयार होतं RC डबल बॉन्ड O NH2. RC डबल बॉन्ड O NH2 हा अमाइड तयार होतो. काय तयार होतो, अमाइड तयार होतो. आणि अमाइड तयार झाल्यानंतर यामध्ये डायल्यूट HCl चे आपण भरपूर मॉलिक्यूल टाकलेले आहेत. तर नंतर पुन्हा काय होतं पहा, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे डायल्यूट HCl मधला, सेकंड आपण असं म्हणू शकतो दुसरा मॉलिक्यूल वॉटरचा रिॲक्ट होतो. आणि काय तयार होईल बरं, सांगता येईल का तुम्हाला, दुसरा मॉलिक्यूल रिॲक्ट होतो वॉटर मध्ये H प्लस आणि OH मायनस. पहा अमाइड इंटरमिडिएट तयार झालेला आहे. नंतर सेकंड मॉलिक्यूल ऑफ वॉटर अटॅकिंग ऑन अमाइड, आणि ह्या अमाइड वरती अटॅक करतो. OH मायनस इज अटॅकिंग ऑन दिस कार्बोनिल कार्बन ॲटम. ओके, at that time carbon oxygen bond will form and carbon nitrogen bond will break down and to form here. पहा आता काय तयार होतं, RC डबल बॉन्ड OH मायनस हा या कार्बोनिल कार्बन ॲटम वरती अटॅक करेल. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जोडला जाईल आणि कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटल. काय होईल सांगा बरं, तर तुमच्या लक्षात आलं असेल तिथे काय होईल, RC डबल बॉन्ड O आहेचे, ह्या कार्बनला OH जोडला जाईल म्हणजे तयार झाला OH. ओके, आणि NH2 आणि वॉटर मधला H प्लस मिळून तयार होईल NH3. काय तयार होईल वॉटर मधला H प्लस मिळून NH3. पहा आता इथं सांगा हे काय सांगा मला आधी, तर हा कोणता मॉलिक्यूल आहे, हा अल्किल सायनाइडचा मॉलिक्यूल आहे. कोणता, अल्किल सायनाइडचा. हा वॉटरचा पहिला मॉलिक्यूल. ओके, हा जो तयार झालाय हा इंटरमिडिएट आहे. त्याला काय म्हणतो माहिती तुम्हाला आपण, इंटरमिडिएट हा. आणि हा याचं कन्वर्जन कशात होतं, याचं कन्वर्जन याच्यात होतं. हा पण काय आहे, तर हा पण इंटरमिडिएट अमाइड आहे. अमाइड हा इंटरमिडिएट आहे. आणि या इंटरमिडिएटचं टाउटोमेरिझम होऊन रूपांतर अमाइड मध्ये होतं. अमाइड सोबत दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल रिॲक्ट होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि बेस NH3 तयार होतो. आणि RCOOH म्हणजे काय, तर RCOOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणते, तर कार्बोक्सिलिक ऍसिड. आता नीट लक्षात ठेवा काय झालं, तर
हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क. ओके, काय घेतला आपण पहा इथं सांगतो. तर आपण असं म्हणू शकता हा घेतला कोनिकल फ्लास्क. ओके, कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं, अल्किल सायनाइड घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला, अल्किल सायनाइड घ्यायचं. अल्किल सायनाइड घ्यायचं, थोडंसं 5 ml अल्किल सायनाइड घ्यायचं. आणि त्यामध्ये मी असं म्हणतोय हे जे बीकर आहे या बीकर मध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं डायल्यूट, त्याच्यात थोडंसं HCl टाकायचं. याला म्हणतो आपण डायल्यूट HCl. तर थोडक्यात या कोनिकल फ्लास्क मध्ये अल्किल सायनाइड आहे आणि यामध्ये डायल्यूट HCl आहे. भरपूर डायल्यूट HCl टाकलं यामध्ये. ओके, तर काय रिएक्शन होते, अल्किल सायनाइडची रिएक्शन डायल्यूट HCl सोबत होते. आणि ती कशी होते तर ती स्टेप बाय स्टेप कशी होते त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. पहा इथं, ठीक आहे. हा अल्किल सायनाइड असलेला कोनिकल फ्लास्क, त्याच्यात काय टाकायचंय, डायल्यूट HCl. आणि त्याला फक्त नॉर्मल हीट करायचे. त्याला काय करायचंय, नॉर्मल हीट करायचं. आणि काय होतं पहा, अल्किल सायनाइड, R C ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय, अल्किल सायनाइडच्या एका मॉलिक्यूल सोबत, ओके, एका मॉलिक्यूल सोबत वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट होतो. तुम्ही म्हणता वॉटर मॉलिक्यूल कुठून आला, तर डायल्यूट HCl म्हणजे पाणी जास्त, ऍसिड कमी. ओके, म्हणून इथलेला ऍसिड डायल्यूट HCl. अल्किल सायनाइड सोबत पहिला वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट होतो. वॉटर हा पोलर रिएजंट आहे, अनसिमेट्रिकल रिएजंट आहे, H+OH-. ओके, कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, नायट्रोजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, OH- हा निगेटिव्हली चार्जड स्पीसीज या पॉझिटिव्हली चार्जड कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. आणि H+ हा नायट्रोजन कडे अट्रॅक्ट होईल. म्हणजे एकंदरीत म्हणू शकतो water molecule added across the carbon nitrogen triple bond according to the Markovnikov rule. ओके, इथं झालं की काय ठरवतं पाहणं, जर OH या कार्बनला ऍड झाला आणि H जर या नायट्रोजनला ऍड झाला, RCOH डबल बॉन्ड NH असं तयार होतं. आणि हा जो इंटरमिडिएट आहे ह्या इंटरमिडिएट मध्ये रिअरेंजमेंट रिएक्शन होते. कोणती, रिअरेंजमेंट. आता रिअरेंजमेंट रिएक्शन म्हणजे काय, तर जी रिएक्शन एकाच मॉलिक्यूल मध्ये होते आणि एका साइडचा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम दुसऱ्या साइडला जातो. तसंच इथं पहा RCOH डबल बॉन्ड NH. तर हा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आहे. डाव्या साइडचा OH चा H हा राईट साइडच्या नायट्रोजनला अटॅच्ड होतो आणि तयार होतं R आहे C डबल बॉन्ड O. इथं काय तयार होतं, C डबल बॉन्ड O आणि NH2. याला आपण काय म्हणतो, रिअरेंजमेंट. हा आणि हा मॉलिक्यूल सारखेच आहेत, फक्त याच्यामध्ये रिअरेंजमेंट होऊन हा तयार झाला. याचं नाव आहे अमाइड. काय नाव याचं, अमाइड. तयार झालेला जो अमाइड असणार आहे कोनिकल फ्लास्क मध्ये, तयार झालेला जो अमाइड असणार आहे त्या अमाइडच्या मॉलिक्यूल होती दुसरा वॉटर मॉलिक्यूल डायल्यूट ऍसिड पासून मिळाला, तो कोणावरती अटॅक करेल, सेकंड मॉलिक्यूल ऑफ वॉटर मधला OH- हा कार्बोनिल कार्बन ऍटम वरती अटॅक करेल आणि तयार काय होईल, RC डबल बॉन्ड OH. ओके, दिस OH is bonded to this carbon atom to produce carboxylic acid and NH2 and H+ to form NH3. मग मला सांगा आतापर्यंत किती वॉटरचे मॉलिक्यूल रिॲक्ट झाले, तर 2 वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट झाले. आता मला सांगा, माझा प्रश्न आहे, ही रिॲक्शन ऍसिड हायड्रोलिसिस आहे का बेस हायड्रोलिसिस आहे, ही ऍसिडिक मीडियम मध्ये होते का बेसिक मीडियम मध्ये. तर सर तुम्ही म्हणता सर इथं दिलं तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस. काय दिलं तर ऍसिड हायड्रोलिसिस. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन ऍसिडिक मीडियम. इथं तुम्हाला डायल्यूट HCl दिसतं किंवा इथंही डायल्यूट HCl दिसतं. म्हणून ही मीडियम कोणती आहे तर ही ऍसिडिक मीडियम आहे. अल्किल सायनाइड मध्ये आपण डायल्यूट HCl टाकलं, टाकलं आणि अल्किल सायनाइडचं हायड्रोलिसिस होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झालं. पण विद्यार्थी मित्रांनो, या कोनिकल फ्लास्क मध्ये जास्तीत जास्त प्रमाण कोणाचं आहे, डायल्यूट HClचं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जे NH3 तयार झालेलं आहे, हे जे NH3 अमोनिया तयार झालेला आहे, ते याच्यामध्ये डायल्यूट HCl सोबत रिॲक्ट होतं. कोणासोबत, डायल्यूट HCl सोबत रिॲक्ट होतं आणि त्याच्यापासून तयार होतं NH4Cl. त्याच्यापासून काय तयार होतं, NH4Cl. बाय प्रोडक्ट अमोनिया तयार झालेला आहे. अमोनिया हा कोणासोबत रिॲक्ट होतो तर या कोनिकल फ्लास्क मधल्या डायल्यूट HCl सोबत रिॲक्ट होतो आणि आणखीन NH3 आणि HCl ची रिॲक्शन होऊन काय तयार होतं तर NH4Cl अमोनियम क्लोराईड हा तयार होतो. आणि म्हणून एकंदरीत या रिॲक्शन पुस्तकामध्ये किंवा नोट्स मध्ये किंवा तुमच्या एक्झाम मध्ये जे विचारले जातात त्या कशा स्वरूपाच्या असतात. आणि म्हणून मी असं म्हणतो दॅट इज ओके,
तर तुमच्या लक्षात असं ना, हा जो NH3 तयार झालेला आहे, मी पलीकडे रिएक्शन लिहिली NH3 पुन्हा कोणासोबत रिॲक्ट होतो, NH3 प्रोड्यूस इन द स्टेप हिअर, NH3 प्रोड्यूस्ड इन द स्टेप इज रिॲक्ट विथ HCl, कोणते HCl सोबत, डायल्यूट HCl सोबत रिॲक्ट होतो आणि काय तयार होतं, NH4Cl तयार होतं. आणि म्हणून हीच रिॲक्शन कशी लिहिली जाते, तर हीच रिॲक्शन पहा इथं कशी लिहिली जाते. तर हा आता मला सांगा, ही जी मी पहिल्यापासून शेवटपर्यंत रिॲक्शन लिहिली, या किती मॉलिक्यूल वॉटरचे रिॲक्ट जायचं, अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, वॉटरचा एक मॉलिक्यूल. ओके, एक झाला. आणखी कुठे दिसतंय तुम्हाला, तर तुम्ही पाहता इथं वॉटरचा दुसरा मॉलिक्यूल, वॉटरचा कितवा, दुसरा मॉलिक्यूल. म्हणजे ही रिॲक्शन जर तुम्ही टोटली नीट पाहिली तर ह्या रिॲक्शन मध्ये मी असं सांगतोय की पहा, RCN अल्किल सायनाइड प्लस वॉटरचे किती मॉलिक्यूल, दोन वॉटरचे मॉलिक्यूल, आणि प्लस आता हे झालं कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो आणि अमोनिया. पण ही रिॲक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये आहे. अमोनिया राहतो का, तर नाही. अमोनियाची रिॲक्शन HCl सोबत होते, डायल्यूट HCl या कोनिकल फ्लास्क मधला तयार होतं NH4Cl. आणि म्हणून मी असं म्हणतो, अल्किल सायनाइड आणि दोन वॉटर मॉलिक्यूल यांची रिॲक्शन होते, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. ही रिॲक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये आहे आणि म्हणून याच्यापासून काय तयार करतो पहा आपण. तर इथं RCOOH आणि बाय प्रोडक्ट NH4Cl, बाय प्रोडक्ट NH4Cl. एक अल्किल सायनाइडचा मॉलिक्यूल दोन वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत आणि एक हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होऊन कार्बोक्सिलिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल आणि अमोनियम क्लोराइडचा एक मॉलिक्यूल तयार होतं. RCN म्हणजे काय, तर RCN आता लिहित नाही खाली, त्याचं कारण असे की वरती लिहिले. RCN म्हणजे काय, अल्किल सायनाइड 2H2O HCl चं कन्वर्जन RCOOH आणि NH4Cl मध्ये झालं. ओके, in this reaction this cyano group is hydrolyzed to form carboxylic acid. म्हणजे या रिॲक्शन मध्ये सायनो ग्रुपचं कन्वर्जन कशात झालं बरं, तर सायनो ग्रुपचं कन्वर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये झालं. कशात झालं, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. ओके, तर RCN म्हणजे काय आता, तर अल्किल सायनाइड आणि RCOOH म्हणजे काय बरं, तर ते म्हणजे झालं कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणतं झालं हे, कार्बोक्सिलिक ऍसिड. समजलं हे. ओके, काय घेतलं होतं सुरुवातीला आपण, तर कोनिकल फ्लास्क घेतला होता. काय घेतलं होतं आपण, कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं होतं, अल्किल सायनाइड आणि त्याच्यात काय टाकलं होतं आपण, डायल्यूट HCl. तर डायल्यूट HCl जास्त प्रमाणात आहे, अल्किल सायनाइडची रिॲक्शन डायल्यूट HCl सोबत. तर काय काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, अल्किल सायनाइडच्या मॉलिक्यूल सोबत डायल्यूट HCl मधला एक वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट झाला, तयार झाला हा इंटरमिडिएट. ह्या इंटरमिडिएट मॉलिक्यूलचं रिअरेंजमेंट होऊन तयार झाला अमाइड. अमाइडच्या मॉलिक्यूल सोबत वॉटरचा दुसरा मॉलिक्यूल रिॲक्ट झाला, तयार झालं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनिया. ही रिॲक्शन डायल्यूट ऍसिडच्या माध्यमात झालेली आहे, ऍसिडिक मीडियम मध्ये झालेली आहे. आणि म्हणून इथं जो तयार झालेला बेस आहे बाय प्रोडक्ट NH3. ओके, NH3 बाय प्रोडक्ट इज फर्दर रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड डायल्यूट टू फॉर्म NH4Cl. काय तयार झालं, अमोनियम क्लोराइड. आणि म्हणून एकंदरीत ही रिॲक्शन कशी लिहिली जाते, तर एकंदरीत रिॲक्शन ही अशी लिहिली जाते. याला काय म्हणतो आपण, अल्किल सायनाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, तर ऍक्च्युअली अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, वॉटरचे दोन मॉलिक्यूल आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल मिळून तयार होतं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NH4Cl. तुम्ही म्हणता सर आपण असं लिहित चालते का, चालतं, काय हरकत नाही. पण तुम्हाला डिटेल माहित असावं, पुढचंही माहित असावं की ही रिॲक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये आहे, म्हणून NH3 आणि HCl यांची रिॲक्शन होऊन काय तर होतं NH4Cl. आणि म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये अशी रिॲक्शन दिलेली आहे, अल्किल सायनाइड. आणि ह्याचा अर्थ काय, वॉटर आणि HCl म्हणजे ऍसिडिक हायड्रोलिसिस. अल्किल सायनाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस gives corresponding carboxylic acid and byproduct NH4Cl. आता मी एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल पहा कसं असतं, तर एक्झाम्पल नंबर 1, हे मिथिल सायनाइड. कोणतं पहा, मिथिल सायनाइड. कोणतं, मिथिल सायनाइड. किंवा त्याला असेटोनाइट्राइल हा फेवरेट शब्द आहे, लक्षात ठेवा. मिथिल सायनाइड म्हणजेच कोणता, असेटोनाइट्राइल. मिथिल सायनाइड दॅट इज असेटोनाइट्राइल on acid hydrolysis gives acetic acid.
तर ह्या अल्किल सायनाइड आरच्या ऐवजी काय, तर आरच्या ऐवजी आपण घेऊया CH3 ग्रुप. कोणता घेऊ आपण, CH3. सांगता येईल तुम्हाला काय तर तर जर आपण मिथिल सायनाइड घेतलं डायल्यूट HCl सोबत, तर विद्यार्थी मित्रांनो फक्त इथलं आर काढायचं, तिथं CH3 टाकायचं. ओके, पहा मग मिथिल सायनाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स ऍसिटिक ऍसिड. तर ती रिएक्शन कशी लिहिणार तुम्ही, तर ती रिएक्शन तुम्ही अशी लिहिणार CH3 C ट्रिपल बॉन्ड N, CH3 C triple bond N plus 2 molecules of water, 1 molecule of HCl. Okay, 1 molecule of HCl, and you know that very well. You can understand this general reaction. तुम्ही जनरल रिएक्शन पाहिलेली आहे. जनरल रिएक्शन नुसार तुम्ही एक्झाम्पल मध्ये कन्वर्जन करू शकता. ओके, मिथिल सायनाइड 2H2O 1 HCl तयार होईल. तर हा सांगा CH3 COOH बाय प्रोडक्ट NH4Cl. बाय प्रोडक्ट काय तर NH4Cl. Acetonitrile on acid hydrolysis gives acetic acid and byproduct ammonium chloride. ओके, याचं नाव काय म्हटलं तुम्हाला मी, याचं नाव मिथिल सायनाइड, पण याला जास्तीत जास्त असेटोनाइट्राइल या नावाने ओळखलं जातं. कोणतं नाव आहे, असेटोनाइट्राइल. याचं नाव आहे असेटोनाइट्राइल. ओके, आणि हा कोणता ऍसिड आहे, तर हा आहे ऍसिटिक ऍसिड. कोणता विद्यार्थी मित्रांनो, तर हा आहे ऍसिटिक ऍसिड. ओके, याचं मिथिल सायनाइड हे कॉमन नेम आहे, आणि याचं इथेन नायट्राइल तुमच्या माहितीसाठी इथेन नायट्राइल हे त्याचं IUPAC नेम आहे, आणि इथॅनोइक ऍसिड हे त्याचं IUPAC नेम याचं. ओके, तर ही झाली ती रिएक्शन. लक्षात तुमच्या मिथिल सायनाइडचे 2 मॉलिक्यूल 1 HCl तयार होतं ऍसिटिक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NH4Cl. स्टेटमेंट मिथिल सायनाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स ऍसिटिक ऍसिड. तुम्हाला फक्त ही रिएक्शन लिहिता येणं अपेक्षित आहे, पण ही रिएक्शन कशी होते त्याचं हे काय आहे, तर त्याचं हे मेकॅनिझम आहे. त्याचं काय तर मेकॅनिझम आहे. लक्षात येईल तुमच्या. तर ओके, हे झालं. आता मी जर म्हटलं असते तर पहा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं, मिथिल सायनाइड घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर असं डायल्यूट HCl टाकलं. 5 ml थोडंसं 5 ml मिथिल सायनाइड म्हणजे असेटोनाइट्राइल घेतलं आणि 100 ml एवढं डायल्यूट HCl टाकलं, तर प्रमाण कोणाचं जास्त आहे, डायल्यूट HClचं प्रमाण जास्त आहे. ओके, तर इथं पहा. आता मी जर म्हणलं आता जनरल रिएक्शन जे आपण असं घेऊ, इथं घेतलं आपण हे कोणतं, मिथिल सायनाइडची रिएक्शन कोणासोबत होईल, वॉटर मॉलिक्यूल सोबत. ओके, OH इथं ऍड होईल, H इथं ऍड होईल, म्हणजे इथं फक्त मला काय करायची गरज पडणार आहे, R CH3 COH NH2 तयार होणार. हा H इकडचा H इथं जाणार, हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार, तयार होईल. सांगा काय तयार होईल, तर ह्या R च्या ऐवजी CH3 CO NH2 याच्यासोबत OH रिएक्ट होईल, म्हणजे याच्यासोबत वॉटर मॉलिक्यूल रिएक्ट होईल. काय तयार होईल, ह्या R च्या ऐवजी पुन्हा CH3 म्हणजे CH3 COOH आणि बाय प्रोडक्ट NH3 तयार होतं. तयार झालेला NH3 हा HCl सोबत रिएक्ट होतो, म्हणून पुन्हा NH3 प्लस HCl इट गिव्स NH4Cl लिहितो. म्हणून एवढं मेकॅनिझम तुम्हाला लिहिण्याऐवजी तुम्ही काय करणार, हे लिहिणार. कोणतं, असेटोनाइट्राइल प्लस 2H2O प्लस 1 HCl इट गिव्स ऍसिटिक ऍसिड अँड बाय प्रोडक्ट NH4Cl. या रिएक्शन मध्ये ऍसिड हा कॅटलिस्ट म्हणून वापरलेला आहे, म्हणून ह्या रिएक्शन आपण म्हणतो ऍसिड हायड्रोलिसिस. काय म्हणतो आपण याला, ऍसिड हायड्रोलिसिस. ओके, तर तुम्हाला असतं how you can prepare acetic acid from acetonitrile. तर लिथल रिएक्शन. ओके, acetonitrile चा 1 मॉलिक्यूल, वॉटरचे 2 मॉलिक्यूल, HCl चा 1 मॉलिक्यूल तयार होतो ऍसिटिक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NH4Cl. ओके, आणि ह्या रिएक्शन मध्ये सायनो ग्रुपचे कन्वर्जन कशात झाले, तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये झालं. ओके, आता दुसरं एक्झाम्पल पहा. हे मला मोडावं लागेल कारण आपल्याला जागा पुरली पाहिजे लिहायला. हे लिहिलं तुम्ही. आता दुसरं पहा. आणि या प्रकारच्या रिएक्शन मध्ये आपण अल्किल आणि एरोमॅटिक दोन्ही प्रकारचे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो. आपण अल्किल आणि एरोमॅटिक दोन्ही प्रकारचे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो. पहा इथं मी टाकतो एक्झाम्पल नंबर 2 नंबरचं एक्झाम्पल जे आहे फिनिल सायनाइड. पहा 2 नंबरचं फिनिल सायनाइड किंवा त्यालाच आपण म्हणतो बेन्झोनाइट्राइल ऑन ऍसिड हायड्रोलिसिस gives
काय दिले ते बेंझोइक ऍसिड, बेंझोइक ऍसिड. ओके, या रिएक्शन मध्ये आपण अल्किल किंवा अरिल नायट्राइलचं पाणी तर आता म्हणजे मिथिल सायनाइड जे पाहिलं होतं ते अल्किल सायनाइड होतं आणि आता मी जे घेतोय ते अरिल नायट्राइल घेतोय. कोणतं? फिनिल सायनाइड. एक्झाम्पल पहा, फिनिल सायनाइडचा फॉर्म्युला तुम्ही C6H5CN देखील लिहू शकता, पण मी असं लिहिणार आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. हा घ्या C6H5C ट्रिपल बॉन्ड N, फिनिल सायनाइड ची रिएक्शन कोणासोबत? 2 वॉटर मॉलिक्यूल आणि 1 HCl. काय तयार होईल बरं? तर तयार होईल तो असा प्रोडक्ट C6H5COOH आणि बाय प्रोडक्ट NH4Cl, बाय प्रोडक्ट NH4Cl. Here benzoyl on acid hydrolysis gives benzoic acid. याला फिनिल सायनाइड किंवा बेंझोनायट्राइल असं म्हटलं जातं. ओके, इथे लिहितो चला. फिनिल सायनाइड हा कोणता आहे? फिनिल सायनाइड किंवा याला काय म्हणतो आपण? बेंझोनायट्राइल. काय म्हणतो आपण? बेंझोनायट्राइल. आणि हे तयार झालं बेंझोइक ऍसिड. कोणतं? बेंझोइक ऍसिड. म्हणून बेंझोनायट्राइलचं बेंझोइक ऍसिड. पण कशापासून? ऍसिड हायड्रोलिसिस मेथड. ओके, तुम्हाला जर प्रश्न आला हाऊ बेंझोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम बेंझोनायट्राइल, तर विद्यार्थी मित्रांनो बेंझोनायट्राइल ची रिएक्शन कोणासोबत करायची? डायल्यूट HCl सोबत करायची. कोणासोबत? डायल्यूट HCl. पाणी तर फिनिल सायनाइड 2 वॉटर मॉलिक्यूल HCl, बेंझोइक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NH4Cl. ओके, आता तुम्हाला इथेही समजेल की ऍसिड कमी पाणी जास्त, डायल्यूट HCl, आणि म्हणून अल्किल सायनाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. या रिएक्शन मध्ये वरती तुम्ही रिएक्शन पाहू शकता. ओके, तर मी तर घेते पुन्हा जनरल रिएक्शन कोणती आपली? हे R घ्यायला होतं. काय घ्यायला होतं तुम्ही प्रत्येक जागेवरती? R घेतोय. R म्हणजे आपलं रिप्रेझेंटेशन आहे. ही जनरल रिएक्शन झाली. कोणती रिएक्शन झाली विद्यार्थ्यांनो? तर ही जनरल रिएक्शन झाली. अल्किल सायनाइड ची रिएक्शन पहिल्या वॉटर मॉलिक्यूल सोबत तयार होतं इंटरमिडिएट अमाइड. अमाइडचं रिएक्शन दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल सोबत तयार होतं कार्बोक्सिलिक ऍसिड NH3. तयार झालेलं NH3 HCl सोबत रिएक्ट होतं NH4Cl. म्हणून तुम्ही जनरल रिएक्शन कोणती लक्षात ठेवणार आहात? तर जनरल रिएक्शन ही लक्षात ठेवायची. कोणती? ही लक्षात ठेवायची. ओके, RCl म्हणजे अल्किल सायनाइड प्लस 2H2O 1 HCl, इट गिव्स RCOOH आणि प्लस NH4Cl. एक्झाम्पल कोणतं? असेटोनायट्राइलचं ऍसिड हायड्रोलिसिस होऊन असेटिक ऍसिड, बेंझोनायट्राइलचं ऍसिड हायड्रोलिसिस होऊन बेंझोइक ऍसिड. ओके, ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय होते? तर माहिती आहे तुम्हाला डायल्यूट HCl. कशात होते तर? डायल्यूट HCl. हे झालं. आता हे झालं ऍसिड हायड्रोलिसिस. आता आपल्याला काय पाहिजे? बेस हायड्रोलिसिस, अल्कलाइन हायड्रोलिसिस. हे लक्षात आलं का? अल्किल सायनाइड और अरिल नायट्राइल्स ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स अमाइड. कोणती म्हणतात सर अमाइड कुठे तयार झाला? तर पहा ना, अल्किल सायनाइड मधून मधला टप्पा काय तयार झाला? अमाइड तयार झाला. आणि अमाइडचं फर्दर हायड्रोलिसिस होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. आणि म्हणून दुसरा पॉइंट लिहिलाय अमाइड्स ऑन फर्दर हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स. हायड्रोलिसिस इज कॅरिड आउट बाय युजिंग डायल्यूट HCl और डायल्यूट H2SO4. हे ऍसिड वापरून हायड्रोलिसिस झालेले आहे. ऍसिडिक मीडियम मध्ये ह्याला आपण ऍसिड हायड्रोलिसिस म्हटलं. ऍसिड हायड्रोलिसिस जर असेल तर RCl 2H2O 1 HCl, इट गिव्स RCOOH प्लस NH4Cl. हे झालं. आता आपण पाहूया अल्कलाइन हायड्रोलिसिस. काय पाहायचं आपल्याला? तर अल्कलाइन हायड्रोलिसिस आपल्याला पाहायचं आहे. पण सध्या लक्षात ठेवा, ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं होतं? अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल म्हणजे कमी प्रमाणात अल्किल सायनाइड घेतलं आणि जास्त प्रमाणात डायल्यूट HCl घेतलं. अल्किल सायनाइडचा ऍसिड हायड्रोलिसिस होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्यासोबत NH3 तयार झाला होता. त्या NH3चं HCl सोबत रिएक्शन होऊन NH4Cl. म्हणून आपण अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, वॉटरचे 2 मॉलिक्यूल, तुम्ही म्हणता सर इथे HCl कुठे रिएक्ट झालं? नाही का, इथं कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झालं, इथं अमोनियम क्लोराइड कुठे तयार झालं? मग तुम्हाला तेच सांगतोय की इथं तयार झालेलं NH3 कोणासोबत? तिसऱ्या HCl च्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होईल आणि NH4Cl तयार होईल. म्हणून हे एकंदरीत सगळं लिहिण्यासाठी अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, वॉटरचे 2 मॉलिक्यूल, HCl चा एक मॉलिक्यूल, यापासून RCOOH आणि NH4Cl तयार होतो. हे लिहून घ्या. यानंतर मी तुम्हाला बेस हायड्रोलिसिसचं सांगणार. लिहून घ्या. हा, चला आता आधीचं ऍसिडिक हायड्रोलिसिस पाहिलं, आता बेस हायड्रोलिसिस. इथं काय दिलं पहा? बेस म्हणजेच अल्कलाइन हायड्रोलिसिस. अल्टरनेटिव्हली जसं ऍसिड हायड्रोलिसिस असतं तसं बेस हायड्रोलिसिस.
Alternatively, carboxylic acids can be prepared by alkaline hydrolysis of nitriles. ओके, आता अल्कलाइन हायड्रोलिसिस पाहू आपण. इथे पहा, हा तुम्हाला कोनिकल फ्लास्क दिसतोय. ओके, आता या कोनिकल फ्लास्क मध्ये काय काय घ्यायचं, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये पण RC ट्रिपल बॉन्ड N अल्किल सायनाइड घ्यायचं. मगाशी डायल्यूट HCl टाकलं होतं, आता मात्र डायल्यूट NaOH टाकायचे. काय टाकायचे? डायल्यूट NaOH. अल्किल सायनाइड घ्यायचं थोडंसं. काय घ्यायचं पहा, तर मी तुम्हाला म्हणेन हा कोनिकल फ्लास्क. ओके, या कोनिकल फ्लास्क मध्ये अल्किल सायनाइड आणि हे बीकर यामध्ये डायल्यूट NaOH आहे, डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड. डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड यात टाकायचं अल्किल सायनाइड आणि डायल्यूट NaOH, आणि त्याला काय करायचं, त्याला आपल्याला हीट करायचं. त्याला काय करायचं आपल्याला, तर त्याला आपल्याला हीट करायचं. हे सिग्नल कशाचं आहे, तर हे सिग्नल आहे हीटचं. हे आपल्याला बर्नर आहे, बर्नरनं आपण याला हीट करणार. मला सांगा, आतापर्यंत ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय टाकलं आपण? अल्किल सायनाइड किंवा अरिल सायनाइड म्हणू आणि डायल्यूट NaOH. आता काय होतं पहा, तर यांच्यात रिएक्शन होते. यांच्यात काय होते? रिएक्शन. ती रिएक्शन कशी लिहिली जाते त्यासाठी पहा, जनरल रिएक्शन लिहितो तुम्ही RC ट्रिपल बॉन्ड N अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइडच्या एका मॉलिक्यूल सोबत डायल्यूट NaOH मधला पहिला वॉटर मॉलिक्यूल रिएक्ट होतो. पहा इथं अल्किल सायनाइड प्लस HOH हा कुठून आला, तर हा आला डायल्यूट NaOH. अल्किल सायनाइड घेतलेला आहे, त्याच्यात आपण डायल्यूट NaOH टाकणार. पाणी जास्त NaOH कमी, डायल्यूट NaOH त्याला आपण म्हणतो. डायल्यूट NaOH टाकल्यानंतर डायल्यूट NaOH जे सोल्युशन आहे त्यातला एक वॉटर मॉलिक्यूल ह्या नायट्राइल सोबत रिएक्ट होतो. ऍडिशन मागायच्या सारखंच. पहा, वॉटर मॉलिक्यूल हा H प्लस हा OH मायनस, हा C ट्रिपल बॉन्ड N सायनाइड आहे आणि हा वॉटर आहे. हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे, हा आणि सायनाइड आहे. ओके, याच्यावरती तुम्हाला माहिती आहे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5, नायट्रोजनची 3. ओके, आणि OH मायनस या कार्बनला अटॅच होईल, H प्लस या नायट्रोजनला अटॅच होईल. आणि काय तर सांगा बरं, OH मायनस अटॅच्ड टू दिस कार्बन अँड H प्लस अटॅच्ड टू दिस नायट्रोजन. कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल ऍडेड अक्रॉस द कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन अँड टू प्रोड्यूस R बॉन्ड C. ओके, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये. ओके, यामध्ये हा OH या कार्बनला ओके जोडला जाईल तर OH. ओके, त्यानंतर N ला काय H, N ला काय तर H. हा इंटरमिडिएट तयार झाला. हा काय तर झाला? इंटरमिडिएट तयार झाला. ओके, हा तर झाला इंटरमिडिएट. ओके, आता इथून मोडते तुम्हाला लक्ष देण्यासाठी. इथं हा OH आहे. यात काय होते विद्यार्थी मित्रांनो, या मॉलिक्यूल मध्ये रिअरेंजमेंट होते. काय होते? रिअरेंजमेंट होते. इथे लिहितो मी तिरपा शब्द, रिअरेंजमेंट होते या मॉलिक्यूल मध्ये. रिअरेंजमेंट किंवा त्यालाच आपण म्हणतो टाउटोमेरिझम, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण टाउटोमेरिझम. विदिन दिस मॉलिक्यूल अरेंजमेंट रिएक्शन टेक्स प्लेस. अरेंजमेंट होते. ओके, OH हा इथला जो H आहे ना, O आणि H हा जो बॉन्ड आहे, यातला हायड्रोजन ॲटम कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आहे. डाव्या साईडच्या कार्बनला जो OH आहे त्यातला हायड्रोजन ॲटम कुणीकडे शिफ्ट होतो, तर या नायट्रोजन कडे शिफ्ट होतो. ओके, ह्या नायट्रोजन कडे शिफ्ट होतो. O आणि H यातला बॉन्ड हा इथं शिफ्ट होतो आणि तयार होतो ते असं. R सांगा, R C डबल बॉन्ड O. काय तर C डबल बॉन्ड O आणि हा H इकडे जातो. एक N ला सोबत एक H आणि दुसरा एक H तयार होतं NH2. R C डबल बॉन्ड O NH2. ओके, म्हणजे हे एक आहे, इकडे जातो इलेक्ट्रॉन्स, लक्षात ठेवा डबल बॉन्ड मध्ये. R C डबल बॉन्ड O NH2 या एकाच मॉलिक्यूल मध्ये रिअरेंजमेंट रिएक्शन म्हणजे काय? द रिएक्शन विच टेक्स प्लेस विदिन अ मॉलिक्यूल. इन दॅट रिएक्शन ओनली रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स टेक्स प्लेस. इथून निघून नाही गेला बाहेर कुठं तो, तर एकाच मॉलिक्यूल मध्ये इकडचा OH चा हायड्रोजन ॲटम या नायट्रोजनला अटॅच्ड झाला आणि त्या झालं RCO NH2. ओके, ही रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये. नंतर सेकंड मॉलिक्यूल ऑफ वॉटर कोणता? सेकंड पाहिजे इथे HOH कुठला? डायल्यूट NaOH मधला. जे आपण डायल्यूट NaOH टाकलेले ना, तर सेकंड मॉलिक्यूल ऑफ वॉटर रिएक्ट विथ अमाइड. वॉटर H प्लस OH मायनस. ओके, इथं माहिती तुम्हाला पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. OH मायनस सेकंड वॉटर मॉलिक्यूलचा याच्यावर अटॅक करतो. OH मॉलिक्यूल फ्रॉम OH मायनस फ्रॉम सेकंड वॉटर मॉलिक्यूल अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन ॲटम. कार्बन आणि OH यांच्यात बॉन्ड जोडला जातो, त्यावेळेस कार्बन आणि नायट्रोजन यांच्यात बॉन्ड तुटतो. NH आणि हा H तयार होतो NH3.
सांगा काय तयार होईल तर आर, पहा आर सी डबल बॉन्ड ओ आणि त्याला सोबत OH RCOOH आणि NH2 आणि एक H तयार झालं NH3. ओके, मला सांगा सुरुवातीपासून नाव वाचायचं. हा कोणता आहे तर हा आहे अल्किल सायनाइड. हा कोणता आहे अल्किल सायनाइड, दिसतंय का? हा आहे अल्किल सायनाइड. ओके, हा आहे इंटरमिडिएट अमाइड आणि हा कोणता आहे तर हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. विद्यार्थ्यांनो हा कोणता आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. कसं तयार झालं का? हा कोनिकल फ्लास्क, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं अल्किल सायनाइडचे मॉलिक्यूल. त्यात काय टाकलंय डायल्यूट NaOH. डायल्यूट NaOH इज अ बेस हायड्रोलिसिस होतं याचं. तर पहा अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, वॉटरचा पहिला मॉलिक्यूल अक्रॉस द कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन ऍड होतो, तयार होतं हे इंटरमिडिएट. ओके, त्याचं रिअरेंजमेंट होऊन मिळतं अमाइड RCONH2. या अमाइड वरती वॉटर मॉलिक्यूल दुसरा अटॅक करतो. ओके, दुसरा वॉटर मॉलिक्यूल याचा हायड्रोलिसिस करतो. लिसिस करणं म्हणजे काय करणं, ब्रेकडाऊन. ओके, अमाइड अंडरगो हायड्रोलिसिस टू फॉर्म कार्बोक्सिलिक ऍसिड अँड बाय प्रोडक्ट NH3. आता मला सांगा पहिली जी रिएक्शन होती, मागाची जी रिएक्शन होती ती ऍसिडच्या माध्यमात होती. आताची रिएक्शन कोणत्या माध्यमात आहे? आताची रिएक्शन ही बेस माध्यमात आहे. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH म्हणजे बेस हायड्रोलिसिस आहे. कोणती आहे तर बेस हायड्रोलिसिस. आणि म्हणून हे जे फायनल प्रोडक्ट तयार झालेले आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनिया. मगाशी अमोनिया रिएक्ट झाला होता, लक्षात असेल तुमच्या तर मगाशी अमोनिया रिएक्ट झाला होता डायरेक्ट HCl सोबत, कारण अमोनिया हा बेस होता आणि ती रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये होती. आता उलट ही रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये आहे आणि कार्बोक्सिलिक हा ऍसिड आहे. म्हणून या कार्बोक्सिलिक ऍसिडची फर्दर रिएक्शन कोणासोबत होते? बेस सोबत होती. विद्यार्थ्यांनो कशासोबत? बेस सोबत. अल्किल सायनाइडची रिएक्शन वॉटर सोबत होऊन अमाइड तयार होतो. अमाइडची रिएक्शन दुसऱ्या वॉटर सोबत रिएक्ट होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनिया तयार होतं. ही रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये आहे आणि म्हणून तयार झालेला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तो फर्दर सोडियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्ट होतो. म्हणून मी त्या खाली लिहितो पहा दॅट RC double bond OOH is react with NaOH. कोणता NaOH? त्या कोनिकल फ्लास्क मधला, या कोनिकल फ्लास्क मधला एक्सेस डायल्यूट NaOH सोबत रिएक्शन होते आणि तयार होतं RC double bond OONA आणि बाय प्रोडक्ट H2O. RCOOH ची रिएक्शन डायल्यूट NaOH सोबत होते आणि तयार होतं RCOONA आणि बाय प्रोडक्ट हा. मला सांगा आपलं एम काय आहे? आपण टायटल काय टाकलंय तर प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचंय, पण नकळत या कोनिकल फ्लास्क मध्ये काय तयार झालंय तर हे तयार झालंय सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय तयार झालंय तर तयार झालंय सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. करायचं होतं कार्बोक्सिलिक ऍसिड, पण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करता काय तयार झालं ऑटोमॅटिकली सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणून पुन्हा प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करावे लागतात. याचाच अर्थ मी असा सांगतो तुम्हाला की हा जो RCOONA तयार झाला आहे यात परत काय ऍड करायचं तर यात परत आपल्याला ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये परत आपल्याला डायल्यूट HCl टाकावं लागतं. काय टाकावं लागतं? डायल्यूट HCl टाकावं लागतं. आणि म्हणून HCl डायल्यूट हे परत ह्या सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्ट होतं आणि H+Cl- हा H+ ह्या O ला जोडला जातो, तयार होतं RCOOH आणि बाय प्रोडक्ट Na+ आणि Cl- तयार होतं NaCl. काय तयार झालं? NaCl. हे झालं तयार कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड OOH. ओके, हे काय तयार झालं? कार्बोक्सिलिक ऍसिड. मगापेक्षा हे थोडंसं किचकट वाटतं तसं, पण तसं नाही खरं पाहिलं. अल्किल सायनाइडची रिएक्शन अगोदर डायल्यूट NaOH सोबत होते, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं, त्याचं फर्दर ऍसिड हायड्रोलिसिसच करावं लागतं आणि नंतर मिळतं कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, मग आता इथे पहा काय काय झालं होतं. आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करण्यासाठी किती खटापटी करावी लागली होती आपल्याला, किंवा किती एफर्ट्स घ्यावे लागले होते. यामध्ये काय घेतलं होतं आपण? अल्किल सायनाइड. काय घेतलं? अल्किल सायनाइड घेतलं. त्याच्यात काय टाकलं आपण? डायल्यूट NaOH टाकलं. काय टाकलं? डायल्यूट NaOH. अल्किल सायनाइड सोबत
पहिला वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट झाला, काय तयार झालं हे, ओके. याला काय म्हणतो आपण, ह्याला काय नाही इंटरमिडिएट म्हणायचं. त्या इंटरमिडिएटचं रिअरेंजमेंट होऊन काय तयार झाला, दुसरा नवीन इंटरमिडिएट अमाइड तयार झाला. अमाइड सोबत वॉटर मॉलिक्यूल दुसरा रिॲक्ट झाला, डायल्यूट NaOH मधला तयार झाला कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला, अमोनियाही तयार झाला, पण ही रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये असल्यामुळे डायल्यूट NaOH एक्सेस प्रमाणात जे आहे ते कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिॲक्ट झालं. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि डायल्यूट NaOH यांची रिॲक्शन होऊन सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि H2O तयार झालं. आपल्याला पाहिजे होतं कार्बोक्सिलिक ऍसिड, पण होऊन गेलं ते, पुढे गेली ती स्टेप, आणि म्हणून पण आपल्याला तयार ते कार्बोक्सिलिक ऍसिडच करायचे. त्यामुळे काय केलं आपण, डायल्यूट HCl टाकलो, आणि डायल्यूट HCl टाकल्यानंतर परत त्या सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये झालं. या प्रकारे आता हीच रिॲक्शन वरची रिॲक्शन कशी लिहिली जाते पहा, दॅट इज जनरल रिॲक्शन. तर ती अशी RC ट्रिपल बॉन्ड N, ओके, RC ट्रिपल बॉन्ड N. तर मी असं म्हणेल, अल्किल सायनाइडची रिॲक्शन जर एका वॉटर मॉलिक्यूल सोबत जर झाली तर त्याच्यासाठी जनरल रिॲक्शन मी अशी लिहितो, पहा फक्त अल्किल सायनाइडची रिॲक्शन एका वॉटर मॉलिक्यूल सोबत आणि एका सोडियम हायड्रॉक्साइड सोबत लिहायची. Alkyl cyanide react with one water molecule and one sodium hydroxide to form RC double bond OONA. काय तर होईल, RC double bond OONA and byproduct H2O असं राहायचं. हे पहा, मागासारखी आपण रिॲक्शन लिहितो आपण, ही रिॲक्शन लक्षात ठेवायची. RC triple bond N, one water molecule, one sodium hydroxide, it gives काय देतं ते, RC double bond OONA आणि H2O. आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचे आणि म्हणून याची स्टेप सेकंड ती अशी, RC डबल बॉन्ड ONA, हा RCOONA ची रिॲक्शन डायल्यूट HCl सोबत, कोणासोबत, डायल्यूट HCl सोबत, आणि तयार होईल RCOOH. सांगा, RCOONA प्लस HCl, तर काय होईल, O मायनस Na प्लस, तुम्हाला माहिती आहे हा HO मायनस ला जोडला जाईल RCOOH, आणि आणखी काय, तर आणखी तयार होईल NaCl. हे तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. अल्कलाइन हायड्रोलिसिस ज्यावेळेस असतं त्यावेळेस अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, वॉटरचा एक, सोडियम हायड्रॉक्साइडचा एक तयार होतं. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वॉटर मॉलिक्यूल आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ची रिॲक्शन HCl च्या दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत तयार होईल RCOOH आणि NaCl. हे लक्षात ठेवायचे. ओके, हे लक्षात राहील तुमच्या. आता आपण घेऊया एक्झाम्पल, घेऊया काय घेऊ आपण, तर एक्झाम्पल घेऊ. हे किंवा हे लक्षात ठेवा. तर माझं म्हणणं आहे तुम्ही हे लक्षात ठेवायचं, बेस हायड्रोलिसिस असेल तर ही रिॲक्शन लक्षात ठेवायची. ओके, हे काय आहे बरं, हे आहे अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल, वॉटरचा एक मॉलिक्यूल, सोडियम हायड्रॉक्साइडचा एक मॉलिक्यूल, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि वॉटर. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं ऍसिड हायड्रोलिसिस तयार होतं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि NaCl. हे या 1 2 3 स्टेपचा थोडक्यात अर्थ इथं सांगितलेला आहे. हे आणि हे एकच मेकॅनिझम सारखंच आहे, पण ते शार्प हँडनं रिप्रेझेंट केलेलं आहे. हे लक्षात तुम्ही ठेवू शकता. ओके, आता एक्झाम्पल घेतो पहा. एक्झाम्पल घेतो मी असं, ते एक्झाम्पल काय घेणार पहा, तर असेटोनाइट्राइल. असेटोनाइट्राइल म्हणजे कोणतं माहिती तुम्हाला, असेटोनाइट्राइल म्हणजे कोणतं, मिथिल सायनाइड. मिथिल सायनाइड, मिथिल सायनाइड. असेटोनाइट्राइल ऑन बेस हायड्रोलिसिस, ऑन बेस हायड्रोलिसिस, कोणतं, बेस हायड्रोलिसिस, बेस हायड्रोलिसिस गिव्ज सांगा, गिव्ज acetic acid, gives acetic acid. मग तुम्ही रिॲक्शन कशी लिहिणार आहात, acetonitrile on base hydrolysis gives acetic acid. रिॲक्शन कशी लिहिणार आहात तुम्ही, तर रिॲक्शन लिहित असताना असं लिहिणार तुम्ही, हे पहा, CH3 C ट्रिपल बॉन्ड N, ओके, acetonitrile ची रिॲक्शन कोणासोबत, तर मी म्हणेल एक H2O एक NaOH, एक H2O आणि एक NaOH. आणि डायरेक्ट तयार होतं का, तर नाही. सायनो ग्रुप, इथं लक्षात ठेवा, इथं या सायनो ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं, बेस हायड्रोलिसिस मध्ये, तर COONA मध्ये होतं. ओके, आणि म्हणून इथं CH3 C ट्रिपल बॉन्ड N याचं कन्वर्जन कशात करायचं, तर CH3 C डबल बॉन्ड OONA. आणि बाय प्रोडक्ट काय असेल सांगा बरं, तर बाय प्रोडक्ट हे काय तुम्ही पाहू शकता ना, वॉटर मॉलिक्यूल असेल, काय असेल तर वॉटर मॉलिक्यूल असेल. एक मिनिट,
हा इथं सॉरी ही जी रिएक्शन आहे सॉरी इथं पहा पहिल्या रिएक्शन मध्ये अल्किल सायनाइड एक वॉटर मॉलिक्यूल आणि NaOH सॉरी लक्षात घ्या करेक्शन करून घ्या अल्किल सायनाइड एक वॉटर मॉलिक्यूल एक सोडियम हायड्रॉक्साइड ची रिएक्शन होऊन सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इथं तयार होतं NH3 रिएक्शन बॅलन्स झाली नाही आपण पाहूया एक मिनिट हा R इकडं R आहे इकडं कार्बन ओके इकडं कार्बन आहे इकडे एक नायट्रोजन इकडे एक नायट्रोजन आहे H2O ओके हायड्रोजन 2 आहेत 3 इकडे 3 हायड्रोजन ऑक्सिजन 2 इथं ऑक्सिजन 2 तर सॉरी इथं थोडीशी मिस्टेक झाली लक्षात घ्यायची जनरल रिएक्शन येत असताना वरची जनरल रिएक्शन येत असताना अल्किल सायनाइडचा एक मॉलिक्यूल वॉटरच्या एका मॉलिक्यूल सोबत आणि सोडियम हायड्रॉक्साइडच्या एका मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होऊन सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि फक्त बाय प्रोडक्ट काय तयार होतं अमोनिया तयार होतो माझ्याकडून H2O लिहिण्यात आलं सॉरी अमोनिया तयार होतो आणि तयार झालेलं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ची रिएक्शन HCl सोबत जर झाली तर मात्र कार्बोक्सिलिक ऍसिड आणि NaCl तयार होतो मग तसंच इथं पण लिहायचं आपला acetonitrile on base hydrolysis gives acetic acid मग इथे काय असेल CH3 C ट्रिपल बॉन्ड N H2O NaOH तर इथं काय करायचं C ट्रिपल बॉन्ड N चं बनवलं कशात करायचे COO Na मध्ये म्हणजे CH3 COO Na आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर बाय प्रोडक्ट अमोनिया असणार आहे काय असणार तर बाय प्रोडक्ट अमोनिया असणार आहे आणि नंतर हा जो आहे CH3 C डबल बॉन्ड O ONA प्लस HCl दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला मात्र त्याचं हायड्रोलिसिसच करावं लागणार आहे ओके म्हणजे आपण म्हणतो ना सोडियम एसिटेट ऑन डायल्यूट HCl सोडियम एसिटेट ऑन एसिडिक हायड्रोलिसिस विथ डायल्यूट HCl गिव्स काय देईल पहा तर CH3COO Na CH3COO आणि इथला H प्लस तयार होईल हे असं CH3COOH एसिटिक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट NaCl हे तयार होईल किती स्टेप मध्ये लिहिणार ऍसिडिक हायड्रोलिसिस असेल तुम्ही एका स्टेप मध्ये लिहू शकता पण बेस हायड्रोलिसिस असेल तर मात्र दोन स्टेप तुम्हाला लिहायचे असतात acetonitrile on base hydrolysis gives acetic acid okay methyl cyanide H2O NaOH it gives CH3COONA plus NH3 आणि CH3COONA plus HCl dilute it gives acetic acid and byproduct NaCl याचं नाव काय तर याचं नाव आहे acetic acid काय नाव याचं तर acetic acid आहे हे एक्झाम्पल एक झालं हे एक्झाम्पल एक झालं दुसरं एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला दुसरं एक्झाम्पल घ्यायचंय ते पाहायचं का मूळ काय हे एक्झाम्पल झालं आता दुसरं एक्झाम्पल घ्यायचं तुमचं लिहिपर्यंत थांबतो लिहू शकता तुम्ही आता हे आपल्याला दुसरं एक्झाम्पल घ्यायचं पहा दुसरं एक्झाम्पल acetonitrile घेतलं आता दुसरं कोणतं घ्यायचं तर दुसरं घेऊ फिनिल सायनाइडचं म्हणजे बेन्झोनाइट्राइल ऑन बेस हायड्रोलिसिस गिव्स बेंझोइक ऍसिड दुसरं एक्झाम्पल बेन्झोनाइट्राइल कोणतं बेन्झोनाइट्राइल म्हणजेच त्याला आपण म्हणतो फिनिल सायनाइड बेन्झोनाइट्राइल म्हणजे फिनिल सायनाइड ऑन अल्कलाइन हायड्रोलिसिस on alkaline hydrolysis gives benzoic acid ओके त्याचा फॉर्म्युला सांगते तुम्हाला फिनिल सायनाइडचा तुम्ही असं लिहू शकता C6H5 C ट्रिपल बॉन्ड N C6H5 C ट्रिपल बॉन्ड N प्लस H2O and NaOH काय घेतलं हे लक्षात आलं तुमच्या अल्कलाइन हायड्रोलिसिस बेस मीडियम मध्ये रिएक्शन आहे फिनिल सायनाइड एक वॉटर मॉलिक्यूल एक सोडियम हायड्रॉक्साइड ओके काय करायचं सांगा त्या सायनो ग्रुपचं काय कन्वर्जन करायचं बेस मीडियम मध्ये तर इथं पहा C6H5 C डबल बॉन्ड OONA तयार होईल आणि बाकीचं काय तर बाकीचं NH3 बाकीचं काय NH3 फिनिल सायनाइड ऑन बेस हायड्रोलिसिस गिव्स सोडियम बेंझोएट याचं नाव काय याचं नाव आहे सोडियम बेंझोएट हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सोडियम बेंझोएट आणि आपल्याला बेंझोइक ऍसिड तयार करायचे आणि म्हणून C6H5 C डबल बॉन्ड OONA सोडियम बेंझोएट प्लस काय ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे डायल्यूट HCl सोबत त्याला आपल्याला हीट करावं लागेल आणि C6H5 तुम्ही पाहू शकता इथं ना
C6H5 COO मायनस आणि यातला H प्लस आणि हा Na आणि हा Cl मायनस बाय प्रोडक्ट इथं तयार होईल C6H5 C डबल बॉन्ड OOH आणि बाय प्रोडक्ट कोणता NaCl. याचं नाव काय, याचं नाव आहे बेंझोइक ऍसिड. याचं नाव काय, बेंझोइक ऍसिड. किती स्टेप मध्ये, तर ही रिएक्शन पण 2 स्टेप मध्ये झालेली आहे. किती स्टेप मध्ये, 2 स्टेप मध्ये झालेली आहे. ओके, तुम्ही C6H5 म्हणजे काय, फिनिल ग्रुप काढू शकता. तेच येते फिनिल ग्रुप म्हणजे काय. इथं तुम्ही असंही काढू शकला असेल बरं, लक्षात ठेवा. इथं तुम्ही असंही काढू शकला असतात, असंही काढू शकला असतात. C6H5 म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला मी समजून सांगितलं. अगोदरच्या रिएक्शनचं जे आधीचं एक्झाम्पल घेतलं तिथे मी ऍसिडिन काढली होती, आता मात्र अशी काढली. तुम्हाला दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल, त्याचे दोन्ही प्रकारचे फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे. ओके, बेंझोनाइट्राइल ऑन अल्कलाइन हायड्रोलिसिस गिव्स बेंझोइक ऍसिड. ऍसिडिक हायड्रोलिसिस ही एक स्टेप आहे, तर बेस हायड्रोलिसिस ही किती स्टेप रिएक्शन आहे, 2 स्टेप रिएक्शन आहे. आणि लक्षात ठेवा, यावरती प्रश्न तुम्हाला असतोच. फ्रॉम अल्किल सायनाइड पासून आपण जे तयार करतो कार्बोक्सिलिक ऍसिड, याच्यावर तुम्हाला प्रश्न असतो. ओके, आज आपण पाहिले फ्रॉम अल्किल सायनाइड टू कार्बोक्सिलिक ऍसिड. यामध्ये 2 प्रकार, एक आहे ऍसिड हायड्रोलिसिस आणि दुसरा आहे बेस हायड्रोलिसिस. ओके, तर हे लिहून घ्या. थँक्यू सो मच. नेक्स्ट मेथड पाहू आपण. छोटीशी मेथड आहे राहिलेली, ती घेऊ आपण. 7 नंबरची मेथड घेऊ आपण. फ्रॉम अमाइड्स. कशापासून, तर फ्रॉम अमाइड्स. ओके, मगाच्या रिएक्शन मध्ये आपण पाहिलं होतं फ्रॉम अल्किल सायनाइड आणि अमाइड. त्या रिएक्शन मध्ये अमाइड हा इंटरमिडिएट होता. कसा होता, इंटरमिडिएट होता. इथं मात्र सोर्सच अमाइड आहे. 7 नंबरची मेथड पाहू आपण. फ्रॉम अमाइड्स. ओके, तर मी असं लिहितोय अमाइड्स ऑन हिटिंग विथ, पहा इथं स्टेटमेंट लिहितोय अमाइड्स ऑन हिटिंग विथ dilute mineral acid gives carboxylic acids. पाहिजे काय टाकले सेंटेन्स, अमाइड्स ऑन हिटिंग विथ डायल्यूट मिनरल ऍसिड गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स. तर आता अमाइडचा फॉर्म्युला कोणता बरं, अमाइडचा फॉर्म्युला कोणता सांगता येईल तुम्हाला. अमाइडचा फॉर्म्युला कोणता, तर हा हे पहा कोनिकल फ्लास्क घेतोय आपण. हा काय घेतोय, तर हा घेतोय कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं, तर आपल्याला घ्यायचं अमाइड. काय घ्यायचं, अमाइड घ्यायचे. अमाइडचा फॉर्म्युला कोणता, तर अमाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. अमाइड्स रिप्रेझेंटेड बाय RC डबल बॉन्ड ONH2 अमाइड. ओके, हा अमाइड घेतला, यात काय टाकायचे विद्यार्थ्यांनो, डायल्यूट HCl टाकायचे. काय टाकायचे, डायल्यूट HCl. मिनरल ऍसिड म्हणजे कोणते, हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड या प्रकारचे. द ऍसिड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल्स आर कॉल्ड ॲज अ मिनरल ऍसिड्स. मग मिनरल ऍसिडचे एक्झाम्पल कोणते, HCl आहे, H2SO4 आहे, नायट्रिक ऍसिड आहे, या प्रकारचे ऍसिड्स. इनऑर्गॅनिक ऍसिड्स, सगळ्यात सोपं काय, इनऑर्गॅनिक ऍसिड्स आर कॉल्ड ॲज अ मिनरल ऍसिड्स. आणि ऍसेटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड यांना आपण ऑर्गॅनिक ऍसिड्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, ऑर्गॅनिक ऍसिड्स. 7 नंबरची मेथड फ्रॉम अमाइड्स ऑन हिटिंग विथ डायल्यूट मिनरल ऍसिड गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण अमाइड घेतलेला आहे. कोणता अमाइड, जनरल अमाइड. एक्झाम्पल पाहू आपण. आणि त्यात काय टाकायचंय, डायल्यूट HCl आणि वॉटर, याला आपण डायल्यूट HCl म्हणतो. ओके, हे घ्या आणि त्याला हिट करायचं. त्याला काय करायचं, हिट करायचं. काय रिएक्शन पाहू आपण. हा आहे अमाइड, हा काय तर अमाइड ऑन हिटिंग विथ कोणासोबत, डायल्यूट मिनरल ऍसिड. इथे लिहितो मी HOH म्हणजे वॉटर आणि त्याचबरोबर HCl ऑन हिटिंग. ओके, दिस अमाइड ऑन हिटिंग विथ डायल्यूट HCl म्हणजे वॉटर आणि HCl चे मिक्सचर सोबत जर त्याला आपण हिट केलं तर पहा H प्लस OH मायनस. वॉटर मॉलिक्यूल मधला OH मायनस आणि हा C डबल बॉन्ड ONH2. इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. OH मायनस इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन एटम. OH मायनस ऑफ वॉटर इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन. म्हणजे पहा, ज्यावेळेस आपण कोनिकल फ्लास्क मध्ये अमाइड घेऊ, हा अमाइड घेतला आणि वॉटर आणि HCl टाकलं,
तो वॉटर मॉलिक्यूल काय करतं, त्याच्यातला बॉन्ड ब्रेक डाऊन होतोच आहे. हा वॉटर मॉलिक्यूल, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे हा याचा लिसिस करतो, याचा काय करतो, लिसिस करतो, ब्रेक डाऊन करतो. वॉटरचा OH मायनस या कार्बोनिल कार्बनला जोडला जातो. कार्बन OH यांच्यात बॉन्ड जोडला जातो आणि तयार होईल इथं पहा RC डबल बॉन्ड O आहेच RC डबल बॉन्ड O आणि ह्या कार्बनला OH तयार झाला हा OH. आणि बाय प्रोडक्ट पाहता NH2 आणि एक H NH3 बेस आणि तो तयार होतो, रिएक्ट होतो HCl सोबत आणि तयार होतं NH4Cl आणि काय तयार होतं NH4Cl. अमाइडची रिएक्शन वॉटर सोबत होऊन ऍसिड आणि NH3 तयार होतं आणि NH2 आणि एक H म्हणून NH3 आणि HCl म्हणून तयार होतं NH4Cl. याचं नाव काय, तर याचं नाव आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. याचं नाव काय, याचं नाव आहे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हा NH4Cl म्हणजे काय, तर तयार झाला हा अमोनियम क्लोराईड. काय तयार झाला, हा अमोनियम क्लोराईड तयार झाला. म्हणून when amide is boiled with dilute HCl it gives carboxylic acid and ammonium chloride. ओके, ही झाली जनरल रिएक्शन. ही कोणती रिएक्शन झाली, जनरल रिएक्शन. एक्झाम्पल नंबर 1 घेऊ आपण. ते कोणतं, असेटामाइड. कोणतं, असेटामाइड म्हणजेच आपण इथेनॉमाइड म्हणतो आपण, इथेन अमाइड. असेटामाइड on heating with dilute HCl gives acetic acid. एक्झाम्पल देतोय. माहिती तुम्हाला फॉर्म्युला असेटामाइडचा फॉर्म्युला काय बरं, तर आपण असं म्हटलं अमाइड मध्ये कोणते घ्यायचं, आता असेटामाइड घ्यायचं. कोणते घ्यायचं, असेटामाइड. त्याचा फॉर्म्युला कोणता, तर CH3 C डबल बॉन्ड O NH2 हा झाला असेटामाइड. यात काय टाकायचं, या कोनिकल क्लासमध्ये असेटामाइड घेतलं, त्यात काय टाकायचं, डायल्यूट HCl आणि वॉटर, डायल्यूट HCl. चला इथं लिहितो मी, पहा HOH आणि प्लस HCl. ओके ठीक आहे. वॉटर मध्ये H प्लस OH मायनस, OH मायनस कोणावरती अटॅक करणार आहे, कार्बोनिल कार्बनवरती. हा बॉन्ड तर तुटणारच आहे, त्यानंतर हा बॉन्ड तुटणार आहे, कार्बन नायट्रोजन बॉन्ड तुटणार आहे. ओके, कार्बन आणि OH जर जोडला गेला तर काय तयार होईल, पान CH3 C डबल बॉन्ड O आणि त्याला OH, CH3 C डबल बॉन्ड O OH. आणि तुमच्या लक्षात आलं NH2 हा NH2 आणि हा H तयार होईल NH3. काय तयार होईल, NH3 आणि HCl तयार होईल बाय प्रोडक्ट NH4Cl. ओके, याचं नाव काय, याचं नाव आहे असेटामाइड. याचं नाव काय, तर असेटामाइड. हा कोणता तयार झाला, तर हा तयार झाला असेटिक ऍसिड. ओके, NH4Cl तर ऑलरेडी आलीचे. ठीक आहे. याचंच आययुपीएच नेम काय, तर याचं आययुपीएच नेम आहे इथेनॉमाइड. काय, तर इथेनॉमाइड ऑन बॉइलिंग विथ डायल्यूट HCl गिव्स इथेनोइक ऍसिड. हे कोणते ऍसिड आहे, तर हे इथेनोइक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट अमोनियम क्लोराईड. हे एक एक्झाम्पल. आणि दुसरं एक्झाम्पल घेतो ते पाहता. दुसरं एक्झाम्पल बेन्झामाइड. कोणतं, बेन्झामाइड. ओके, बेन्झामाइड ऑन हिटिंग विथ dilute HCl gives benzoic acid. And I know that very well. You know, तुम्हाला माहिती आहे बेन्झामाइडचा फॉर्म्युला कोणता असेल. बेन्झामाइडचा फॉर्म्युला तर तो असेल C6H5CONH2. पहा इथं हा फॉर्म्युला. ही बेंझिन रिंग, ही कोणती रिंग, बेंझिन रिंग. ओके, नंतर इथे घेतो. तुम्ही कुठेही जोडू शकता, असं काय नाही बरं का. तुम्ही इथेही जोडू शकता. CONH2 ग्रुप जोडायचा आपल्याला, तुम्ही इथं जोडू शकता. चला C डबल बॉन्ड O NH2 हा घेतला इथं. हा बेन्झामाइडची रिएक्शन कोणासोबत, या कोनिकल फ्लास्क मध्ये. आता घेतलं आपण बेन्झामाइड घेतलं. काय घेतलं, बेन्झामाइड. म्हणजे हे बेन्झामाइड इज रिएक्ट विथ डायल्यूट HCl, वॉटर अँड HCl. ओके, डायल्यूट HCl. बेन्झामाइड ऑन बॉइलिंग विथ डायल्यूट HCl. हा H प्लस OH मायनस. ओके, हा OH मायनस कोणावरती अटॅक करणार आहे, कार्बोनिल कार्बोनेटवरती. कार्बन OH बॉन्ड जोडला जाईल, NH2 आणि H NH3 आणि HCl NH4Cl. तर चला इथं काय तयार होईल सांगा बरं. इथं तयार होईल
इथं तयार होईल C6H5 आहे C डबल बॉन्ड O आणि त्याला OH, C डबल बॉन्ड O OH आणि बाय प्रोडक्ट NH2H NH3 आणि HCl तयार होईल NH4Cl. याचं नाव काय, तर याचं नाव आहे बेंझोइक ऍसिड. काय तर बेंझोइक ऍसिड. हा आहे बेन्झामाइड. हा कोणता आहे तर बेन्झामाइड. म्हणून बेन्झामाइड ऑन बॉइलिंग विथ dilute HCl gives benzoic acid and byproduct NH4Cl. This was the seventh method for the preparation of carboxylic acid from amides. कशापासून तर amides. आणि तुम्हाला माहिती आहे when amides on heating with dilute mineral acid gives carboxylic acid RCONH2 HOH plus HCl it gives RCOOH plus NH4Cl. ही 7 नंबरची मेथड होती. आता एकच मेथड आपली प्रिपरेशनची राहिलेली आहे ती फ्रॉम ईस्टर्स. ईस्टरचं ऍसिडिक हायड्रोलिसिस आणि बेसिक हायड्रोलिसिस होऊन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. ओके, तयार होतं. ते आपण पुढच्या पार्ट मध्ये पाहूया. एकच राहिलं ईस्टरचं हायड्रोलिसिस. ओके, थँक्यू सो मच.